आज आपण पाहणार आहोत नॅचरल नंबर अँड होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इवन, ऑड अँड प्राईम नंबर. तर हे मंथन एक्झाममधलं असल्यामुळे आय थिंक या 2-3 वर्षामध्ये इंग्लिश मिडियममध्ये चालू झालं असेल असा एक अंदाज आहे माझा. तरीसुद्धा मी आज नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल हे सर्व नंबर्स घेणार आहे. तर नॅचरल नंबर म्हणजे काय? नॅचरल नंबर म्हणजे काय तर आपण जो पूर्वीपासून लहान असल्यापासून जे आपण 1, 2, 3, 4 म्हणजे नॅचरली आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं जे अनलिमिटेड काउंटिंग करत असतो ते म्हणजे नॅचरल नंबर. कधीही आपण नॅचरली जेव्हा 1 to 100 म्हणतात किंवा 1 to 100 काउंट करा म्हणतात तेव्हा आपण 1 पासूनच म्हणतो का नेहमी 0, 1, 2 असं म्हणतो. त्यामुळे नॅचरली जे आपण बोलत आलेलो आहे ते म्हणजे नॅचरल. जे नॅचरली आपण नंबर काउंटिंग करत आलो आहे ते म्हणजे आपले नॅचरल नंबर. तर आता दुसरं काय आहे तर होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे काय तर होल नंबर्स मीन्स या होलमध्येच 0 लपलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचे काउंटिंग हे 0 पासून नॅचरल नंबर सारखंच 1 to अनलिमिटेड. त्याचप्रमाणे आता इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय तर इंटिजर्स म्हणजे काय तर इंटिजर्स म्हणजे हा एक असा स्पेस येतो की ज्या ठिकाणी आपल्याला 0 हे मध्ये असते, मिडल नंबरला 0 असते आणि या साईडला उजव्या आपल्या राईट साईडला +1 +2 म्हणजे जे काही असेल हे या साईडला प्लस येणार व या साईडला काय येणार -1 -2 हे असं या साईडला लेफ्ट साईडला अनलिमिटेड येणार, राईट साईडला अनलिमिटेड येणार. पण कसं आहे तर 0च्या आफ्टर हे सगळे प्लस येणार आणि 0च्या बिफोर सर्व मायनस येणार. याच्याला काय म्हणणार आपण तर इंटिजर्स. इंटिजर्स याचा मीनिंग आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचं तर मी तुम्हाला आयडिया सांगते. इन म्हणजे काय तर आत. तर आपण काय लक्षात ठेवायचं इन म्हणजे आतमध्ये काय आहे 0. याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं की राईट साईडला प्लस, लेफ्ट साईडला मायनस. याच्यावरून आपल्याला इन वरून इंटिजर्स लक्षात. आता आपल्याला इवन व ऑड माहीतच आहेत. 2, 4, 6, 8, 10 ऑल आर काय आहेत तर 0 सुद्धा आहे बरं का. 0 सुद्धा काय आहे तर इवन आहे. पण ऑड मध्ये 0 हा येत नाही. तर ऑड मध्ये कोण कोण येतं तर ऑड मध्ये 1, 3, 5, 7 म्हणजे 1 1 जो आपण इवन मध्ये पकडलेला असतो तो सोडून जो राहिलेला अंक आहे तो म्हणजे आपला ऑड नंबर आहे. तर आता तुम्हाला हे सर्व लक्षात आलेच असेल. आता आपण मंथन एक्झाममधील फर्स्ट टॉपिकमधील मॉडेल क्वेश्चन पेपर बघणार. मॉडेल क्वेश्चन्स पाहणार आहोत. इफ x इज ॲन ऑड नंबर विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज इवन. तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर x हा काय आहे ऑड नंबर आहे तर त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज इवन. तर आपल्याला याच्यात आता काय करायचं आहे गणित. व्हेन x इज ॲन ऑड नंबर तर आपल्याला काय विचारलेलं विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज इवन. तर आता आपण एक्स जो आपल्याला एक्स दिलेला आहे तो काय दिलेला आहे ऑड. तर ऑड नंबरची सुरुवात कशापासून होते तर 1, 3, 5 तर 1 पासून होते म्हणून आपण एक्स काय मानू तर 1 मानू. तर दिलेले आपल्याला कॅल्क्युलेशन फर्स्ट कॅल्क्युलेशन इज दॅट 2x + 3 देन 2x + 5 third is 2x - 3 and next one is 2x + 4. तर आता आपण काय करणार आहे तर x मध्ये x ची व्हॅल्यू पुट करा. 2 × 1 x ची व्हॅल्यू काय झाली 1 + 3. 2 1 जा 2 + 3 = 5. There is not a even. That's why that's wrong. There are 2 1 ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू पुट करा. Then 2 1 जा 2 + 5 7. That's why not even. That's wrong. 2 × 1 - 3. आपण इथं काय केलेलं आहे तर x ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. 2 1 जा 2 -3 = -1. That's why wrong. There are not even number. There are odd number. That's why 2 × x ची व्हॅल्यू पुट केली 1 +
4. 2 1s are 2 plus 4 is equal to 6. That's why our answer is fourth number. Next question is, x is an odd number which is completely divisible by 17. Then which is the next second even number after x is then completely divisible as 70. तर आपल्याला इथं गणित फर्स्टली समजणं गरजेचं आहे. x is an odd number. x काय आहे तर ऑड नंबर आहे विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17, जी की 17 न त्याला काय होतोय तर भाग जातोय. देन विच इज द नेक्स्ट इव्हन नंबर. इथं आपल्याला काय विचारलेलं आहे तर विच इज द नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड, सेकंड इव्हन नंबर आफ्टर x इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 70. दॅट्स वाय आपल्याला गणित ही नेहमी जी दिलेली आहे ती पूर्णपणे व्यवस्थित 2-2 वेळा वाचून घेऊनच सोडवायची आहेत. तर आता हा आपण क्वेश्चन कसा सोडवणार आहोत. x इज ॲन ऑड नंबर. कसा आहे तो ऑड नंबर तर 17 ने डिव्हिजिबल आहे म्हणून 17चा टेबल लिहून घ्या. 17 1s are 17, 17 2s are 34, 17 3s are 57, 17 4s are 68. ओके, इथंपर्यंतच आपल्याला गरजेचं आहे. तर x इज ॲन ऑड नंबर विच नॉट कोणता आहे तर ज्याला 17ने डिवाइज होते. तर आपण इथं काय करू तर 17च घेऊ. ओके, तर त्यांनी विचारलेलं आहे की विच इज द नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर. आता दिलेली इक्वेशन्स जी काय आहेत त्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू. फर्स्ट इक्वेशन्स इज x मायनस 51. तर 17 मायनस 51 इज इक्वल टू 34. दॅट्स वाय हिअर आपल्याला कोणता हवा आहे हा फर्स्ट इव्हन नंबर आहे. ओके, तर आपल्याला सेकंड इव्हन नंबर म्हणजे कोण पाहिजे 68 हवा आहे बरोबर. तर हे आपलं किती आलेलं आहे 34. दॅट्स वाय दॅट्स रॉंग. सेकंड इज x मायनस x प्लस 17. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. आपण x किती घेतले 17 प्लस 17 देर आर 34. दॅट्स रॉंग. देन x plus 51, 17 plus 51, 68. That's why our answer is 68.